काय मंडळी, कसं काय, सर्व ठीक ना? मी प्रिया, मी कोमल, तुमचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल मध्ये. हे बघा, हा तुझा नाही व्हिडिओ अजिबात नाही. तर गाईस, आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. किती अंगात किडे असू शकतात एखाद्याच्या. अरे हा बघ ना कसं करतोय. तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर उद्या आहे पप्पांचा बड्डे. तर आज फर्स्ट टाइम केक बनणार आहे. काय माहिती नाही कसं बनवायचं, पण ट्राय करू पप्पांचा बड्डे म्हणून. तर चला बघू. डेकोरेशन पण करणार आहे आम्ही. तू फक्त नंतर बोंबल माझ्या नावाने, मग तुला सांगते मम्मी. तर आता आम्ही केक बनवणार आहे, मग डेकोरेशन करणार आहे. डेकोरेशन काहीतरी वेगळं करणार, नेहमी सेम सेम करतो आम्ही, पण यावेळेस काहीतरी वेगळं करू. तर पहिले केक बनवू, कसा बनतो वगैरे तुम्ही लास्टपर्यंत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. त्या दिवशी आम्ही आणलेलं हे प्रीमिक्स आणि हे भांडं पण आणलं आहे. भांडं भारी आहे. अजून कॅडबरीकडे कॅडबरी. आणि आम्ही बिर्याणी आणली होती, एवढी भारी होती ती बिर्याणी. चुम्मा बिर्याणी होती. मला बिर्याणी पर्सनली खूप जास्त आवडते, जाम भारी लागली. आता आम्ही उद्या पण खाणार आहे. तर पहिले आता केक बनवूया, समजते का? आणि आमच्याकडं ओव्हन नाही, आम्ही ते स्टीम करायचं असतं ना, त्याच्यातून बनवणार आहे. त्याच्यात बटर पेपर, स्पून आणि हे मिक्सर आणि हॅपी बर्थडेचं कुठे ठेवलं ते. हां, 3 हे भेटले हॅपी बर्थडे. चला आम्ही मी याबद्दल प्रीमिक्स असा काहीतरी दिसतोय. टाक ना दूध. आधी मला एक आधी ना क्रीम बनवायला. तुटली. पण हे क्रीम मध्ये नाही टाकायचंय कोमल. शट युअर माउथ. सिग्नल. ये गया दूध. देखो ना गाइस, देखो ना, देखो ना, देखो ना गाइस, देखो ना. 4 कमी पडेल. काय माहिती, ह्याच्यावर तर लिहिलंय 4. नाही बरोबर वाटतं, दिसत नाही ग. आयफोन आता सोडावा लागला, आता दुसरा फोन घ्यावा लागेल. तुझं काय म्हणते? अँड्रॉइड. अँड्रॉइड नाही, तो नवीन निघाला ना गुगलचा. काय त्याला घ्यायचं ना, गुगल पिक्सल. तो भारी आहे कॅमेरा, त्याचा घ्यावा तो. ह्याच्यावर माझा बोट आला असा. चालू बस कर जास्त. हा अगं कॅमेऱ्यात हातात. ये तू कुछ अलग ही दिख रहा है. ही सिमेंटची पुट्टी दिसते डायरेक्ट. लाव आता भिंतींना. अगं नुसती मोबाईलमध्ये येते. चल मिक्स कर पटकन. टाकू का अजून? नाही बरोबर होईल.
या प्रीमिक्समध्ये बेकिंग सोडा नाही, बेकिंग पावडर नाही, मग कशाला देतात बिन पडतं. मग आम्हीच आमच्या घरात बनवतो ना, नशीब आम्ही आणून ठेवलंय सगळं. थोडंसं बेकिंग पावडर टाकतो. आणि काय बेकिंग सोडा. पहिले बेकिंग पावडर टाकली, मग बेकिंग सोडा टाकली. आणि हे नसेल तर तुम्ही इनो सुद्धा टाकू शकता. असं तर खूप कमी होईल. असा मोबाईल चालतो. बंद आहे. आता ढुकीची कामं आम्हाला चांगली येतात. चल झालं, टाकतो. झाकण. आता ह्याला किती वेळ ठेवायचं? हिला स्वतःला माहिती नाही, स्वतः वाचते. 25 minutes. म्हणजे अर्धा तास ठेवावं लागणार. पहिले क्रीम मधून घेऊ, मग डेकोरेशन करू. ढकल. मी बसले नाही. ओ माय गॉड. ओ आमच्याकडे अशी एन्जॉयमेंट आहे. गरम जाम होते. ओ माय गॉड. हो, पण इथे फोटोज चांगले येतात. त्याचं काय बोल. नाही येत ग. काय लावले हे फुगे फुगवत घेतले तेवढे. अर्धे झालेत, अर्धे करते आता. आम्ही भरपूर सामान आणलंय, तिथे ठेवलं आम्ही. ए सांग ना बाई, इथं कसं करणार डेकोरेशन? अगं हे बसत ना, बंद कर. हा बोल. हा इथं ब्लॅकचं ते हा पडदा हा. आणि इथं गोल्डन हा. आणि इथं फुगे. अच्छा ठीक आहे, चल बघूया आता कसं होतं कसं नाही. ते घरात काढावं लागलं. काढ काढ. अर्धं डेकोरेशन झालंय, छान दिसते. आमचा केक बेक होतोय आता. आता मम्मी गुलाबजामुनचं बॅटर काय म्हणतात त्याला, हे बॅटर मिक्स करून ठेवते मी दुधाचं. दूध आणि हे मिल्क पावडरचे गुलाबजामुन. गुलाबजामुन केक अजून बेक होतोय, थोडं टाईम लागेल. इथे क्रीम पण बनते. क्रीम दुधाचीच बनवली आहे. त्याला आता फ्रीजमध्ये 1-1.5 घंटा ठेवावं लागेल आणि मग तिला व्हिप करू. डेकोरेशन पण होतं आमचं, थोडंसं झालं आहे, थोडं बाकी आहे. इथे गोल्डन लावूया.
बघू दाखव. हे बघ गुलाबजामुन मस्त. पाहिजे का तुला? बघ कुठून दाखव. फुलजा सेम सेम. मिनी गुलाबजामुन आहेत मस्त. तुला काय बोलायचंय? मस्त लागतं. आणि मला झोप आली. आत्ता वाजलेत 4 आणि अजून केक शिजतोय. अजून केक शिजतोय. 3 वाजता बनवायला घेतला, 4 वाजले तरी पण बनला नाही. आता मी झोपणार डायरेक्ट 7ला होता. आम्ही आता मंचुरियन आणलेत मस्तपैकी, मंचुरियन आणि चायनीज भेळ, आणि आम्ही दोघी मस्तपैकी खातोय. आणि आमचं डेकोरेशन झालंय. थोड्या वेळानंतर मी दाखवतो तयारी वगैरे करून. काय करते पिया? आम्ही हे रिमोट काय करते इथे? आम्ही घरात क्रीम बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते फॉल झाला. काय नाही, fail बरोबर गेला. आहे. पण पडली होती. थांब ना, मी घालणार आहे. तुला काही येत नाही पिया. माझी तयारी झाली आहे, दीदीची पण तयारी झाली आहे, आणि मी चालले आता केक घ्यायला, कारण की आमचा केक फ्लॉप झालाय, एकदम फ्लॉप झालाय. कधीच आणू नका प्रीमिक्स, खूप वाट लागली. आम्ही 3 तास तरी ठेवलेलं त्याला असं 3 तास केक बेक होता, हां. पण झालाच नाही चक्कर, खूप वाट लागली. ते तुम्हाला दाखवतो. अपेक्षा भंग. तर हा अशी केकची वाट लागली आहे ना. केक सेट तर झाला आहे, आत्ता बाहेर हे होता म्हणून कडू लागतोय, खूप जास्त कडू लागतोय. तर प्लीज तुम्ही प्रीमिक्स वगैरे नका आणू, बाहेरूनच केक आणायचा, तोच बेटर आहे, म्हणून मी केक आणायला चालले. डेकोरेशन झालंय तर तुम्हाला दाखवतो. ये है आमचं डेकोरेशन. ही आयडिया माझी आहे, पप्पांची मूज. मम्मीची पण तयारी झाली आहे. मम्मीने पण साडी घातली. आता मी चालले केक घ्यायला, आणि मम्मी आणि शुभम चाललेत मिरवणुकीला. तर मी थोड्या वेळानंतर जाते. थोड्या वेळानंतर तुमच्या घरात जायचं आहे, रेवा आपण पहिल्या रांगेत या. बिग बॉस सो इम्पॉर्टंट. राकेश 1 चौकोन पुढे या. काहीच आम्ही आता निघालो. अर्धाच दाखव. काहीच आता आम्ही निघालोय जाण्यासाठी मिरवणुकीला. म्हणजे असं नाही जाते, तिथं जाऊन ज्या येतात ना चालत चालत नाचत नाचत त्यांच्यामध्ये आम्ही ॲड होणार. किती नालायक आहे सगळी, ती मुद्दामून करते का? मी बघितलं नाही. कॅमेरा अँगल इश्यू गाईज. कॅमेरामॅन ही आहे, सो मला कॅमेराचं समजत नाही, ही तुम्हाला नंतर सांगेल. ओके.
अंडी काय खो. आम्ही आलो जेवायला हे आमचंच हॉटेल आहे. हो तुझ्या बापाचं. आमच्या बापांनी विकत घेतले हे हॉटेल. असा आडवा मोबाईल पकडला गेला. फायनली आलो. लई पाय दुखले. नाचलो तर नाही, फक्त असं रॅलीमध्ये चालतच गेलो होतो. राहू दे. आज काहीतरी वेगळं असं युनिक ट्राय केलं आहे. ऑफिस गर्ल. हां असं PS आहे त्यांची पद्धती. मेन्यू वगैरे हा मला. तुम्ही जर भिवंडीमध्ये राहत असाल तर तुम्हाला सांगते मी, इथं कैफू धाबा आहे ना, त्यातली चिकन चिली मला पर्सनली खूप आवडते. तिला पण आवडते. टेस्टी एवढी मस्त, म्हणजे काय बोलाय शब्द नाही माझ्याकडे. खूप छान लागते ती बिर्याणी. पप्पांचा उद्या बर्थडे. सॉरी तू गेली हॉबीज. पप्पांचा उद्या बर्थडे आणि पप्पाला माहिती नाही, काहीच आयडिया नाही. आता ते आले घरी जाऊन सरप्राईज देऊया. पप्पांच्या प्री बर्थडेला, म्हणजे आम्ही जो प्रँक केला होता त्यांच्यावर एप्रिल प्रँक, त्या दिवशी आम्ही त्यांना काहीच माहिती नाही. बर्थडेचं डेकोरेशन केलं, केक आणलं. त्यांना काहीच आयडिया नाही आहे की त्यांना काहीच आयडिया नाही की डेकोरेशन केलं आहे. आम्ही जो पप्पांना एप्रिल फुल दिवशी प्री बर्थडे करून, असा फालतू प्री बर्थडे करून दिलं होतं, ते पप्पाने शर्ट घातलाय आज. तर तुम्हाला दाखवत ते शर्ट कसं दिसतंय. गार्लिक बटर नान. आणि हे लोक व्हेज झाले. मम्मी आणि शुभन. आणि यांचा मॅच मध्ये जीव चाललाय. आमची पनीर चिली येते. चिकन चिली. चिकन चिली येते. आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही चाललो घरी. रात्रीचे 12 वाजले. हॅपी बर्थडे. पाठीमागे गट्टू पण आहे. अट्टू पट्टू आणि हा गट्टू. आणि हे गट्टू पण आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. कसं वाटलं? काय बघ काय. हां हो बरोबर. मम्मी जेव्हा असं सिरियस होते ना, मला होते काय कुठे नागडे घातले. मग हे काय घातलंय सगळं पोट दिसतंय साडीत. हां यहाँ तक होना चाहिए. हां यहाँ तक बरोबर बरोबर बरोबर. हां बरोबर बरोबर. खाना खाया. आमचा फोटोशूट चालू आहे.